वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय. नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेशला ठोकल्या होत्या बेड्या. वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुखवतासाठी तब्बल 1,35,000चा खर्च. जालिंदर सुपेकरांच्या बायकोला रुखवत तयार करण्यासाठी पैसे दिल्याची वैष्णवीच्या वडिलांची दमानिया यांना माहिती. संभाजीनगर दरोड्या प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलीचाही समावेश. डिसेंबरमध्ये लड्डांनी रागावल्याचा राग मनात ठेवत दिली सोन्याची टीप. डोंबिवलीतील पुलावाच्या अर्धवट पुलासाठी दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र. मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका. तर काम पूर्ण न झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित. तर मुंबई अध्यक्ष पदासाठी आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य. राष्ट्रवादी एकत्र येणार का? पवारांना प्रश्न. तर मला माहिती नाही, शरद पवारांनी बोलणं टाळलं. धर्मांध आणि जातीवादी शक्तींचा पवार जाणार नाही. संजय राऊत यांची खोचक टीका. तर अद्याप विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही. महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटील की? कृषी मंत्री कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य. कोकाटेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वादग्रस्त विधान. तर सरनाईकांच्या तोंडी भाजपाची भाषा राऊतांनी डिवचलं. तर बावनकुळेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न. साई संस्थांच्या दानाची मोजदाद करताना चोरी. बाळासाहेब गोंदकर नावाच्या कर्मचाऱ्यांनी चोरले लाखो रुपये. सीसीटीव्ही तपासल्यावर चोरीची घटना उघड. मुंबईत पश्चिम रेल्वेवर आजपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक. आज दुपारी 2 ते सोमवार रात्री 1 वाजेपर्यंत राहणार ब्लॉक. लोकलच्या अप अँड डाऊनच्या 162 फेऱ्या रद्द. मेल एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर पळवणार.